प्राप्त करायला। दादी जानकी को बहुत साल लगे संपूर्ण अवस्था को, पर उन्होंने गिव अप नहीं किया। आणि मला लोक येऊन म्हणतात, सर एवढी वर्ष झाली अजूनपर्यंत काय होत नाही. म्हणलं थांब थोडा वेळ आणखी, वेळ लागतो. जन्म जन्मांतरचे पाप कर्म आहेत ना, वेळ लागतो त्याचा विनाश व्हायला. तुम्हाला धैर्य ठेवलं पाहिजे, पेशन्स, धीरज रखना बहुत जरुरी आहे. आणि मनुष्य इथेच फेल होतो, धैर्य संपत चाललेलं आहे लोकांचं. परमेश्वरासमोर जातात मंदिरात आणि बोलतात, भगवान मुझे धीरज देना लेकिन जल्दी करना. आता धैर्य मागताय तर जल्दी कसं होणार? पण नाही, गॉड गिव्ह मी पेशन्स बट प्लीज हरी अप. तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल आणि धैर्याने तुम्हाला साधना करावी लागणार. एका दिवसात नाही. देर इज नो मॅजिक, चमत्कार काय नाही आहे. विधीपूर्वक जावं लागेल. बरोबर आहे? पटतंय? हा, तर काय करायचं आता? वेळ नाही लागायला पाहिजे, पण बुद्धी आपले डिसिजन देते. बुद्धी काय म्हणते? इतना तो चलता है. हा जो थॉट आहे ना, इतना तो चलता है, तिथे तुम्ही साधारण पुरुषार्थी झाला. संत रामदास म्हणतात, क्रिया पालटे तत्काळ, क्षिप्रम भवती धर्मात्मा, असं भगवद्गीता म्हणते. तुम्ही क्षिप्रम म्हणजे तुरंत आप उस अवस्था में जा सकते हो, फक्त ती आतून बुद्धी तशी पाहिजे. बघा, मम्मा आपल्यासारखीच होती ना, कुमारी. मम्मा क्यों नंबर 1 गई? क्योंकि बाबा का कहना और मम्मा का धारण करना, एक बार की हुई गलती दोबारा नहीं होती. ये मम्मा की विशेषता थी. मम्मा नंबर 1 एक ही पुरुषार्थ से गई मेरे हिसाब से. वैसे तो वो गुणों की खान थी, लेकिन एक पुरुषार्थ मम्मा ने किया. अगर आप भी वो करेंगे तो आप नंबर ले सकते हैं. और वो पुरुषार्थ है, हर घड़ी अंतिम घडी आहे. प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण आहे. ज्याला हे कळलं तर कधीही टाइम वेस्ट नाही करणार. पण आपल्याकडे भरपूर वेळ असतो. प्रत्येक क्षणाला शेवटचा क्षण समजा. पण हे ना, नाही समजतच नाही लोकांना. जगताना असं जगतात जसं की काहीच नाही झालं, आणि मरताना असं मरतात की जगलोच नाही. रडत राहतात नेहमी. तुम्ही रडता काय? माता ये रोते है, रोते है या रुलाते है? भाई रोते हैं, आंखों से नहीं मन से रोते होंगे. मन से रोते हैं कि नहीं? इतना सन्नाटा क्यों हो गया? पहला सोच रहे हो. हाँ, आपकी साइड ले रहे भाई सर. अच्छा, जेवण बनवताना गाणं कोण गातात? माता सांगा तुमच्यापैकी. जेवण बनवताना गाणं गाता? कुठलं गाणं गाता? बाबा का गाते हैं? अरे वाह. हाँ, आप कौन सा गाना गाते हो? हाँ, मोबाइल के पीछे पीछे बोलते. ठीक है, अच्छा है. 4 लोकांनी हात जोडले. बाकी काय गाता? वाह वाह, किती छान आहे. टाळ्या वाजवा माताजीसाठी. बघा, ये चाहिए, ये है साफ दिल मुराद हासिल. पर नहीं नहीं, बहुत अच्छा है. मोगॅम्बो खुश हुआ. बाकीच्या माता, मला ते चालू दे, 4 जण गातायत. बाकीच्या काय, गाणं गाता की रडगाणं? एक तर गाणं किंवा रडगाणं, दोघांपैकी एकच आहे ना. काही माता आहे ना, दुखी होतीये बिचारी, है ना. त्यांना असं वाटतं मलाच मरायचं आहे, कोण माझ्या मदतीला येणार नाही.
आणि काय काय विचार करतात जेवण बनवताना. एका माताला काय करते, बोला कुछ नहीं, जिसने भी परेशान किया है. जेवण ती डाळ बनवताना बोलते, आने दो उसको, छोडने वाली नाही हो, क्या समजत आहे. अरे असे विचार ते जेवणात गेले, तो जो ती डाळ पिणार त्याचे पण तसेच विचार येणार. जेवण बनवताना चांगले विचार ठेवा, कारण तुमच्या हातात घरच्यांचं भाग्य आहे सगळं. कारण जैसा अन्न वैसा मन होता है. अन्न फार महत्वाचं आहे, बरोबर आहे. हा एक मोठा आजार आहे मोबाईल. अच्छा, मला असं वाटतं, मी शेवटचं महत्वाचं सांगतो. कारण माझ्याकडे मेजॉरिटी लोक एकच कंप्लेंट घेऊन की हमको योग का अनुभव नहीं होता है. योग में अनुभव क्यों नहीं हो रहा है? क्यों नहीं हो रहा है योग में अनुभव? क्योंकि अनुभव करने वाली बुद्धि है. अब बुद्धि स्वच्छ नहीं है तो अनुभव नहीं होगा, कितना भी कोशिश करो. और बुद्धि स्वच्छ होती है. आपने वो अल्लाउद्दीन का चिराग की कहानी सुनी है? हाँ, अल्लाउद्दीन का चिराग सुना है? वो क्या करना पड़ता है? घिसने से. तो दीवा घासल्यावर कोण येतो आतून? जिन आ जाता है. और वो क्या बोलता है? क्या हुक्म है मेरे आका. तो ये कौन सा चिराग है? अल्लाह अव्वल दिन का. ते उर्दू भाषा है. अव्वल म्हणजे, अव्वल किसको कहते, कोणाची उर्दू चांगली आहे? हाँ, अव्वल म्हणजे नंबर 1. तो शब्द अल्लाह अव्वल दिन है, म्हणजे अव्वल लाने वाला अल्लाह है. म्हणजे परमेश्वराच्या आठवणीत राहिला तर तुम्ही नंबर 1 येता, असा त्याचा भाव आहे. अल्लाह अव्वल दिन का चिराग. चिराग माना ज्योती. तुमची ज्योती जागृत केव्हा होते? जेव्हा तुम्ही ती बुद्धी घासली पाहिजे. नाहीतर त्या बुद्धीवर कोटिंग चढलेलं आहे. कोटिंग म्हणजे कचरा आहे. ती कचरा असेल त्या बुद्धीवर तर ते संकल्प स्वीकार नाही करत. तुम्ही योगामध्ये बसलात आणि तुम्ही संकल्प केला, मी शांत स्वरूप आत्मा आहे, तर आतून आवाज येतो, तुम अशांती के महासागर हो. ऍक्सेप्ट नाही करत ती बुद्धी. तुम्ही बोलता मी परम पवित्र आत्मा आहे, तू आणि पवित्र आहे. रिजेक्ट करते ती बुद्धी, स्वीकार नाही करत. तुम्हाला अनुभव नाही होणार. अनुभव केव्हा येतो? जेव्हा तुम्ही संकल्प केला, बुद्धी स्वीकार करते, लगेच अनुभव होतो. आता तुम्ही एखादा निगेटिव्ह संकल्प करा, लगेच बुद्धी एक्सेप्ट करणार. निगेटिव्ह संकल्प कसा काय लगेच अनुभवात येतो? कारण कचरा खायची सवय झालेली आहे. मुलांना तुम्ही घरचं द्या, इकडचं मला माहित नाही, पण शहरामध्ये घरचं नाही आवडत, बाहेरचं पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजीपाव हे आवडतं. का आवडतं? कारण ती सवय लागलेली आहे बाहेरचं खायची. असंच बुद्धीला पण सवय लागलेली आहे. तर हे ना खूप जन्माचे संस्कार आहेत. 2 दिन पहले बाबा ने मुरली में कहा था, सुनी सुनाई बातों के ऊपर विश्वास नहीं करो. पूर्ण रामायण ह्याच्यावर घडलेलं आहे. कारण कोणीतरी मंत्र असते. ये कुछ लोगों में आदत होती है, कान भरने के संस्कार. ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजतात. माझ्याकडे पण येतात असे लोक. मैं सब स्थान पर जाता हूँ तो कुछ लोग आते हैं मेरे पास, बोलते सचिन भाई, आता ते बघा कसं बोलतात ना, लगेच तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. क्या बोलते हैं? सचिन भाई आप इधर पहली बार आए हो. मैंने कहा फिर? आपको पता नहीं इधर क्या क्या होता है. जैसे ही उसने कहा आपको पता नहीं इधर क्या होता है, मी हात जोडतो, बताना भी मत. कारण पुढे हा कचरा देणार आहे मला. अगर आपने बोला क्या होता है, आता जसं तुम्ही असं विचारलं ना, काही मातांना काय झालं, ती हुशार असते दुसरी, कोणाला सांगू नको, आणखीन कान उघडे. गेला तुम्ही. एकदा तुम्ही ते ऐकलं, तुम्ही कचऱ्याचा डब्बा बनणार. अभी ये कचरा अंदर गया तो क्या होगा? चित्त मैला होगा या स्वच्छ होगा? मैला हो जाएगा. और मैले चित्त में बाबा की याद नहीं रह सकते. चित्त बहुत साफ चाहिए. चित्त स्वच्छ असेल तर परमेश्वराची आठवण राहणार, नाहीतर नाही राहणार, कितना भी कोशिश करो.
चित्त साफ पाहिजे, स्वच्छ पाहिजे आतून. परमेश्वराला स्वच्छता आणि पवित्रता खूप आवडते. आणि स्वच्छता शरीराबरोबर कशाची पाहिजे? आत्म्याची स्वच्छता पाहिजे. चुका सगळ्यांकडून होतात, प्लीज अंडरस्टँड. चुका होणार. चूक झाल्यावर बाबांना सांगून माफी घ्या. रिपीट करू नका चुका. चूक होऊ शकते, कारण जोपर्यंत शक्ती नाही तोपर्यंत चुका होणार. पण हळूहळू त्या चुका अवॉइड करायला लागा आणि श्रेष्ठ कर्म करा. म्हणून अनुभव व्हायला वेळ लागतो. अनुभव झाल्याशिवाय परिवर्तन नाही होणार. तुम्हाला माहिती आहे राग चुकीचा आहे, सगळं माहिती आहे, पण ते येणार नाही जीवनामध्ये. बरोबर आहे? बरोबर आहे? ठीक बोलतोय की नाही? हा, आता करायचं काय? मला असं वाटतं ते भगवद्गीतेचा एक श्लोक सांगतो. 6व्या अध्यायात अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला. अर्जुन हुशार प्रश्न विचारला. त्याचे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, आपलेच प्रश्न आहेत. अर्जुन विचारतो. तो अर्जुन म्हणतो 2 प्रश्न मी घेणार आहे, एक 3रा अध्यायात आणि 6व्या अध्यायात. 3ऱ्या अध्यायात अर्जुन म्हणतो अथ के, मी हा श्लोक कंपन्यांमध्ये दाखवतो, मोठ्या मोठ्या टाटा बिर्ला मध्ये, तिथे पण मी दाखवतो हा श्लोक. तर माझ्यावर आरोप लावतात आप हिंदू धर्म. म्हणजे हिंदू धर्म नाही, मॅनेजमेंट आहे, ऐकून घ्या. संस्कृत मध्ये दाखवतो मी. अथ केन प्रयुक्तयम पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपी वार्ष्णेय बलादेव नियोजिता. हा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, अर्जुन बोलतो ऐसा क्यों है कि पता है ये बात गलत है, पता होने के बाद भी इंसान वही करता है जो नहीं करना चाहिए. हा अर्जुनचा प्रश्न आहे. किती चांगला प्रश्न आहे. माहिती आहे चुकीचं आहे तरी तेच करतात. कारण काय? आणि परमेश्वराचं उत्तर आहे 37वा श्लोक 3रा अध्याय. हा, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन वैरिणाम. भगवान वाच काय म्हणतात परमेश्वर? याचं कारण है रजोगुण से उत्पन्न काम, जो क्रोध का रूप ले लेता है बाद में. रजोगुण सांगितले. रजोगुण म्हणजे काय? रजोगुण म्हणजे काय? इच्छा. इच्छा. तुमच्या ज्या इच्छा असतील ना, त्याच्यातून रजोगुणामधून इच्छा उत्पन्न होतात. आणि इच्छा पूर्ण नाही झाल्या तर क्रोध येतो. तर परमेश्वराने 2 कारण सांगितले चुकीचे काम करण्याचे, काम आणि क्रोध. यांना महारथी सांगितलेलं आहे. महाशनो म्हणजे महाभक्षी, आसन म्हणजे खाणं, महाशनो म्हणजे महाभक्षी, महापापी सांगितलेलं आहे यांना. आणि ह्याच्यामुळे सगळी गडबड आहे. याला समजून घ्या तुम्ही. अर्जुनाचा प्रश्न आणि परमेश्वराचं उत्तर. आजची पूर्ण मुरली ह्याच्यावर आहे. सुना आज की मुरली, आज की मुरली पढ़ो, पूरा इसके ऊपर है. शुभ कामना और हाँ नहीं शुद्ध कामना और अशुद्ध कामना. अशुद्ध कामनाएं रावण पूर्ण करता है और शुद्ध कामनाएं शिव बाबा पूर्ण करता है. ये अशुद्ध कामनाएं है. आता कामना कहाँ से उठती है इसको समझना. या भगवत गीताच्या श्लोकावर लोक तासन तास बोलतात. पूर्ण भगवद्गीतेचा सार म्हटलं तर हा श्लोक मी बोलू शकतो धारणेसाठी. धारणेसाठी. 2रा अध्याय 55वा श्लोक. अर्जुन पुन्हा विचारतो. अर्जुन काय विचारतो? योग्याला कसं ओळखायचं? ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे त्याला ओळखायचं कसं? त्याची लक्षणं काय आहेत? खूप छान प्रश्न आहे ना. अर्जुन म्हणतो स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्थ केशवा स्थितधि किम प्रभाषेत व्रजेत किम. मना स्थित प्रज्ञ मुनि को कैसे पहचानने का, वो चलता कैसे है, बोलता कैसे है. आणि भगवान वाच 55वा श्लोक आहे. खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे. ब्रह्मा कुमार कुमारी आजचं स्लोगन आहे ते. चाहिए चाहिए चाहिए, वो स्लोगन है. तो भगवान वाच है प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थान मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते.
पूरी बाबा की मुरली है इस श्लोक में। बाबा ने संपूर्णता का लक्षण क्या बताया पता है? संतुष्टता। और लास्ट में हम सबको 3 सर्टिफिकेट लेने हैं। कौन से? एक स्वयं से संतुष्ट, एक परिवार से संतुष्टता का, और तीसरा बाबा से संतुष्ट। तीनों सर्टिफिकेट का ये श्लोक है प्रजाहाति यदा का। प्रजाहाति माना जिसने अपनी कामनाओं का त्याग किया है। और आगे बोलता है आत्मन्येव आत्मना तुष्टा, मतलब जो आत्मा में ही संतुष्टता का अनुभव करता है। इसके लिए अनुभव चाहिए, आत्मा में ही संतुष्टता का अनुभव, बाहर नहीं है। बाहर अल्पकाल का सुख है, सदाकाल का नाही आहे। तुम्हाला मिळणार बाहेर सुख, पण केवढं मिळणार? थोड्या वेळासाठी मिळणार, जास्त वेळासाठी नाही मिळणार। तुम्ही चांगली गोष्ट खाल्ली, तात्पुरतं बरं वाटलं, पुढे काय? पुढे पुन्हा इच्छा उत्पन्न होणार। आज मी सकाळी एक क्लासमध्ये उदाहरण दिलं, इथे आंबा कोणाला आवडतो? आंबा, हापूसचा आंबा